तर नमस्कार. तर लय दिवस झाले YouTubeला व्हिडिओ टाकला नव्हता. आज टाकायचा मुद्दा म्हणजे आज पूर्ण वाळकी गावातले सगळे गणपती दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मंडळाचा गणपती कमेंट करून नक्की सांगा. आणि कुठल्या-कुठल्या मंडळाचा मिस तर झाला काय हे बघण्यासाठी शेवटपर्यंत बघा. मग पहिला गणपती बघायला गेला तर एस.जी.एम. भोईचा. ह्यो गणपती कुंभार गल्लीत आहे महादेवच्या मंदिरपाशी. मग ह्यो आहे दुसरा गणपती. ह्याचं लोकेशन आहे ग्रामपंचायतच्या बरोबर अपोजिट आहे. तुम्हाला लोकेशन नंतर दाखवतो बघा. ह्यो आहे तिसरा गणपती. या मंडळाचं नाव आहे जी-टी-एम आणि ह्यो पण गणपती ग्रामपंचायतच्या अपोजिटच आहे. तुम्ही गणपती बघा आणि लोकेशन पण बघा. मग त्यानंतर असंच जरा पुढे गेल्यावर इथं कोळ्यांकट्ट्याचा पण दिसतोय. या मंडळाचं नाव आणि गणपती दाखवतो चला. तर ह्योच त्यो गणपती. आता पडदा जरा काढतो आणि आत दाखवतो गणपती. मग ते झाल्यानंतर त्याच्यानंतर आलो नायकांच्या गल्लीत. इथं मातंग गल्लीत आत एक मंदिरमध्ये गणपती आहे. तुम्ही कोण लई जण बघितला नसेल म्हणताना तुम्हाला दाखवायला इकडे आणलो तो. तर आत गेल्यावर इथे एक देऊळ आहे आणि देवळाच्या आतमध्ये एक गणपती ठेवला. तुम्ही बघा. मग त्याच्यानंतर इथं कॉर्नर मारल्या भेटला एक नायकांचा गणपती आहे. इथं बरोबर स्टेजवर बसवतात आणि ह्यो पण एक गणपती बघा तुम्ही. तर या गणपतीच्या मंडळाचं नाव आहे हे आणि गणपती इथं ठेवलेला आहे. इथं वाल्मिकीचा बोर्ड पण आहे बघा आणि इथनं पुढे गेल्यावर इथं अजून एक मंडळ आहे. ते पण नायकांचंच आहे. इथं ते लाईटचा बोर्ड पण लावल्यात. काय गावात ट्रेंड झाला आहे. चला दाखवतो तुम्हाला गणपती. ह्योच बघा नायकांचा दुसऱ्या मंडळाचा गणपती. आणि ह्याचं लोकेशन आहे इथं 2-2 मध्ये रस्ता आहे त्याच्या बाजूला. मग नंतर त्या जागेला पोचला. तिथनं पूर्ण गावात आणि पूर्ण दुसऱ्या गावात पण गणपती गेल्यात. म्हणजे कुठं मठात. मठात पण एक गणपती असतोय आतल्या भवनमध्ये बघा. तिथं गेल्यावर समजलं इथं आज पूजा आहे आणि महाप्रसाद पण आहे. मग तिथून पोचला खालच्या गल्लीत एस.टी.एमचा गणपती दाखवायला. इथे झेंडा बिंडा अडकवल्यात आणि याचं लोकेशन आहे खालची गल्ली गणपती मंदिरपाशी. यांचा गणपती पण जरा मोठा आणि खूप सुंदर आहे. तर बघा. या मंडळाचं नाव आहे सिद्धिविनायक तरुण मंडळ. मग त्यानंतर जाता जाता गणपती मंदिरपाशी गेलता. गणपती मंदिरमध्ये पण पूर्ण भारी सजावट केली. मग तिथूनच बाहेर निघालो. तर आता सगळे गणपती निम्म तर झाल्यात. आता उरलेल्या निम्म मी आणि आभ्या चालले बघायला. तर भावानो एवढा काय चांगला व्हिडिओ आहे नसेल. नुसतं तुम्हाला गणपती दाखवायसाठी व्हिडिओ केला. तर फॉलो नाही सबस्क्राईब करा. कारण याला फॉलो येत नाही, याला सबस्क्राईब येते. तर आता मेन रोडला पोचले. सगळ्यांच्यात बोलायचं जरा हे वाटते म्हणताना इथं आत गेल्यावर बोलायला. तर चला पुढचा व्हिडिओ दाखवतो. धन्यवाद. मग त्याच्यानंतर कुस्ती मैदानपाशी एक मंडळ आहे. तिथला पण गणपती बघायला गेलता. ह्यो बघा तो गणपती. तुम्हाला लोकेशन पण दाखवतो नेमकं गणपतीचं मंडळ कुठं आहे. इथं आल्यावर काय पोरं कॅरम बिरम खेळालतीत. सुट्टी नाही.
आणि तर पुढं मंडळाच्या पोराशनी कबड्डी खेळण्यासाठी ग्राउंड पण केल्यात. हां नाद करते का. आणि ह्यो बघा देव रोड आणि ह्यो लोकेशन. मग तिथनं आल्यावर लिंगायत भवनच्या पाठीमागे एक बारकं देवळं आहे. त्या देवळामध्ये पण खोताच्या माणसाने एक गणपती बसवल्यात. तो ह्यो गणपती बघा. तर भावांनो ह्यो व्हिडिओ जरा बारका गेला आहे आणि जरा साधा आहे. मग त्याच्यानंतर ह्यो एक गणपती ह्यो कुठला म्हटल्यावर तुम्हाला लोकेशनच डायरेक्ट दाखवतो थांबा, म्हणजे तुम्हाला पण कळते कुठला आहे गणपती. तर ह्याचं लोकेशन आहे इथं बघा.